हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण कुरडया बनवणार आहोत. एकदम पांढऱ्या शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा पारंपरिक पद्धतीने कुरडया बनवणार आहोत. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याला वाटतं माझ्यात लई ताकद आहे ना, दूध पितो म्हणून वय. तिकडं नको खड्डे करू, तिकडं हेच उकर मग ते खांदिल्याच्या नंतर. तर आपल्याला इथं चूल बनायची. तर पहा कोणीच म्हणजे सुरुवातीला सगळे खांदू लागतील थोडंफार, लास्टला मलाच करावं लागणार आहे. निवारी दी माऊली दगड निघणार इथं नाही निघणार ते दगड. बरं खांद होतं घरी ते लई हे नाही, टोकदार नाही ते, त्याच्यामुळे खांदत नाही. दगड आहे, खांदू का मी? हां बघ बघ माझ्या ओम मध्ये लईच पावर आहे. ह्या माऊलीमध्ये पावरच नाही. बघ एवढंसं लेकरू खांदित आहे आणि तुला याय ना. बस बस आहे, बस बस आहे बाबा. मला करायचं तू खड काय नाही काय नाही, कर कर, आवरा आवरा लवकर लवकर आवरा, मस्ती नाही करायची. ओम रडायचं नाही बेटा, थांब तिला होऊ दे, तिचा पावर थोडा कमी होऊ दे ना, मग तू कर. निबर आहे गो, मला वाटलं निबर नसल. माग वडे उलसुक माती, मग आपल्याला त्याचं चिखल करायचं. जमतंय का? जमतंय वडे माती. आता चूल खांदून आपण आता चुलीचा आकार दिलेला आहे. त्यानंतर जी माती आहे त्या मातीमध्ये आपण शेण टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपण आता मिक्स करून घेऊया. तर मी चूल बनवत होते, तर इकडं पहा ओमची मज्जा मस्ती चालूच आहे. आणि चला आपण आता चूल बनवून घेऊया. चिखल मस्त असा करून घेतलेला आहे. आता आपण चुलीचा आकार देऊया. तर अशा पद्धतीने आपण आता चूल बनवून घ्यायची आहे. कुठं चढलास? दोन्ही हात भरले तर हात भरते. हा बघ आता ते. तर पहा अशा पद्धतीने एकदम मोठी अशी चूल बनवलेली आहे. कारण की कुरडया बनवण्यासाठी आपलं भांडं मोठं आहे, त्यामुळं चुलीचाही आकार मस्त असा मोठा रुंदून दिलेला आहे. आणि आपल्याला 2 दिवस ही चूल सुकायला लागल. आणि मस्त असं साईडनी पाणीही मारून घेतलेलं आहे. तर 2 दिवसाच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल. 4 दिवसापूर्वी पाण्यामध्ये गहू भिजायला टाकलेले होते आणि चांगल्या प्रकारे आपले गहू पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आणि यामधलं पाणी आपण आता चेंज करूया. तर यामधलं पाणी 4 दिवस सारखं चेंज करायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यातला मधला जो वास असतो ना, तो वास बिलकुलही आला नाही पाहिजे त्यासाठी. तर पहा मस्त असे आपण आता गहू 2-3 वेळेस धुवून काढलेले आहेत. आणि अशाच पद्धतीने जर आपण गहू चांगल्या प्रकारे जर धुतले तर आपल्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र अशा येतात. तर पहा मस्त असे आता गहू भिजलेले आहेत आणि आपण अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहे. जर एखादा जर खडा जर असेल तर तो खडा असा खाली राहील, वरती येणार नाही. आणि पहा एकदम फ्रेश अशा पाण्याने परत मी धुवून काढलेले आहे आणि पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे गहू काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण आता सारे गहू धुवून काढायचे आहे आणि पातेल्यामध्ये आपण आता सर्व गहू काढून घेऊया. तुम्ही असं खाली ठेवून बघा बरं एकदा. ओम तुला दाणे खायला बघ ना, बाबाने आणले तर. आणि ताट कसं ठेवायचं? इकडून ठेवा लागणार आहे ताट, इकडून समोरून. हा हा, आणि इकडून दळायला लागेल.
फक्त खाली टेकून येते पायंडल हाताला. बघा बरं जमलं तर हाय, नाही तर मग वाज घ्यावं लागेल. जमलंय ना, तू दे ना ते खूप काळजी करू. तू फिटिंग करू लागतो, तू दळू लागशील नाही, मग तू काय करू लागणार आहे? बाबा फिट करते ना. हां, मग तू सांग ना त्यांना कसं फिट करायचं, काय मशीन मला काय माहित खुद माहीत नाही वय, मग तू शिकून घे ना. कशा शिकून घेऊ, मोठा तर होऊन दे. गहू बारीक करण्यासाठी येथे आपण फळीला मशीन लावून घेतलेलं आहे. तर चला आपण आता या मशीनमध्ये गहू बारीक करून घेऊया. तर एकदाच आपण ह्या भांड्यामध्ये गहू टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण गहू बारीक करून घेऊया. तर प्रत्येकाने थोडं थोडं दळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चीक घ्यायचा आहे. आणि मग कुरडई किती छान लागते, मी द्यायचे ना बरं. लय नका पाणी टाकू, असं खाली येतं इकडे आवडा लागते का नाही जमत तुला ऊन. मी इथं बसू, कुठं बसतो इथं तर बघा नाही बरं फाळू, नाही फाळू. 0 to 0 आता बारीक यायला लागलं ना, जे बारीक येत नाही ते परत टाका ना. ते परत का घास टाकीला देऊ. मशीनमध्ये आपण आता गहू बारीक करून घेतलेले आहेत पहा. तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व गहू बारीक करून घ्यायचे आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्याच्या नंतर मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतरच यामधलं जो चीक असतो तो वेगळा होतो आणि कोंडा वेगळा होतो. तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे पिळून घ्यायचं आहे आणि 2 वेळेस पिळून घ्यायचं आहे, म्हणजे कोंडा वेगळा आणि चीक वेगळा होतो. तर पहा अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे. 2 वेळेस पिळायचं, म्हणजे यामधला जो चीक असतो तो पूर्णपणे निघून येतो. तर पहा अशा पद्धतीने आपण आता सर्व चीक आपण आता काढून घ्यायचा आहे आणि चीक घेण्यासाठी हा कोंडा एकदम असा पिळावा लागतो. त्यानंतरच चीक वेगळा आणि कोंडा वेगळा होतो. कुरडया करणं हे खूप मेहनतीचं काम आहे आणि चीक आणि कोंडा हा येथे मी आता वेगळा करून घेतलेला आहे. तर येथे मी आता मोठ्या होलाची जी गाळणी असते ना त्याने आपण आता गाळून घ्यायचं आहे. हे 2-3 वेळेस गाळावं लागतं, तरच त्यामधला जो कोंडा थोडाफार राहिलेला असेल ना तो गाळणीमध्ये बाजूला होतो. त्यामुळं पहा अशा पद्धतीने हाताने हलवून घ्यायचा आहे आणि जो थोडाफार जो कोंडा राहिलेला असतो तो वेगळा होतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेले जे गहू राहिलेले आहेत ते आपल्याला बारीक करायचे आणि त्यानंतर चीक आणि कोंडा वेगळा करून घ्यायचा आहे. खूप मेहनतीचं काम आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा. त्यानंतर मी येथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि भांड्याला बांधून घेतला आणि दुसऱ्या वेळेस आता मी येथे गाळून घेत आहे. तर पहा यामधलं जर छोटे जे तुकडे असतात ना कोंड्याचे, ते पूर्णपणे या कॉटनच्या कपड्याने जर आपण गाळले ना अजिबात त्या कुरडईमध्ये येत नाहीत आणि एकदम पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार होते. त्यामुळंच मी या कॉटनच्या कपड्याने गाळून घेत आहे. त्यानंतर येथे मी गाळणीचा काय वापर केलेला नाही. कपड्याने जर केला तर कुरडई एकदम पांढरी शुभ्र येते. त्यामुळं मग मी येथे इतकी मेहनत आहे ना खूपच. आणि हे कपडे जेव्हा आपण गाळत असतो ना त्यावेळेस खूप वेळ गेलेला आहे माझा. म्हटलं आपल्याला कुरडया करायच्या तर चांगल्या एकदम परफेक्ट आणि पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार होतील, अशाच आपल्याला करायच्या आहेत. मेहनत करण्याची जर आपली जिद्द असेल तर त्या कुरडया एकदम चांगल्या होतील म्हटलं. आणि चला आपण आता या चीक आहे तो कॉटनच्या कपड्याने पूर्ण गाळून घेऊया. चीक गाळून घेतल्याच्या नंतर मी डब्यामध्ये ओतून घेतलेला आहे. तर पहा एकदम दुधावाने पांढरा शुभ्र असा दिसत आहे. कुरडया बनवण्यासाठी घरातल्या पूर्ण सदस्याने मदत केलेली होती, कारण की एका माणसाचं हे काम नाही त्यामुळं. तर चीक घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पहा पूर्णपणे पाणी वरती आलेलं आहे. एकदम लाल पाणी दिसतं पहा. हे पूर्ण लाल पाणी आपण आता काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये परत आपण दुसरं फ्रेश पाणी टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण 2 दिवस करायचं आहे, म्हणजे आपली कुरडई एकदम पांढरी शुभ्र येते. त्यामुळं तर मी कुरडई पांढरी येण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली आहे. तर पहा एकदम फ्रेश असं यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी 2 दिवस पाणी चेंज केलं आणि त्यानंतरच मग कुरडया बनवायला घेतलेल्या आहेत.
तर तिसऱ्या दिवशी आपण आता कुरडया बनवायला घेतलेल्या आहेत. भांड्याला आपण आता माती लावून घेऊया, कारण की हे भांडं काळं होऊ नये, त्यामुळं मी अशा पद्धतीने ह्या भांड्याला माती लावून घ्यायची आहे चहूबाजूनी, म्हणजे आपलं भांडंही काळं चुलीवरती होत नाही आणि घासायलाही सोपं पडतं. त्यामुळं तर येथे मी आता मस्त अशी चूल पेटवून घेते. चूल पेटल्याच्या नंतर लक्षात आलं माझ्या की हळदी कुंकू आपण अगोदरच लावायला पाहिजे होतं. तर चूल पेटायला घेतली आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, त्यामुळं मग मी हळदी कुंकू लावलं चुलीला आणि त्यानंतर मग पातेलं चुलीवरती ठेवलेलं आहे. चूल चांगल्या प्रकारे पेटलेली आहे, लाकडं चांगले वाळलेले होते, त्यामुळं मग चूल लवकर पेटलेली आहे. जर मोठी चूल असेल ना तर कुरडया बनवायला आणि आधाने यायला जास्त वेळ काय लागत नाही. एकदम जाळ जास्तच लागलेला आहे. तर यामध्ये आपण आता 2 चम्मच तेल घालूया आणि तेल टाकल्याच्या नंतर आपण यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे नाही घातले तरीही चालतात, कारण की जिरे घातल्याच्या नंतर थोडासा कुरडईचा कलर चेंज होतो. पहा, आपल्या आवडीनुसार जिरे टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला 10 किलोच्या कुरडया बनवायच्या आहेत. त्यानुसार पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुरटीही आपण यामध्ये टाकायची आहे. तर मी येथे जास्त पाणी टाकलेलं आहे. जसं लागेल तसं आपल्याला पाणी अगोदर जर गरम करून घेतलं आणि बाजूला काढून घ्यायचं आहे. या भांड्याने मी 2 भांडे पाणी टाकलेलं आहे. तर अर्धं भांडं मी पाणी काढून टाकणार आहे, कारण की आपल्याला जर कमी पडलं तर गरम पाणी आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो. त्यामुळं मी जास्तीचं पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर पहा, कुरडया बनवायच्या वेळेसही परत मी हे चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि पाणी आता पहा गरम झालेलं आहे. त्यामुळं मी यामधलं पाणी काढून घेते, कारण की मी जास्त पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामुळं जर लागलं तरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर चांगल्या प्रकारे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चीक टाकायचं आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये इतकं म्हणजे चम्मचने हलवायचं की त्यामध्ये एकही गाठी बनल्या पाहिजे नाहीत. त्यामुळं एकदम स्पीडने येथे मी हटून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये एकही गाठ तयार होत नाही. जेव्हा सुरुवातीला जर आपण चांगलं जर हटून घेतलं तर त्यामुळं त्यामध्ये गाठ तयार होत नाही. तर अशाच पद्धतीने मी 2-3 वेळेस हटून घेतलं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला चीक शिजून तयार होईल आणि त्यानंतर मग आपण आता कुरडया घालून घेऊया. तर आपली चूल मोठी असल्यामुळं चीक शिजायला काय जास्त वेळ लागलेला नाही. तर आम्ही आता सर्वजण, माझ्या सासूबाई आणि जाऊबाई आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या कुरडया बनवल्या. तर पहा, अशा पद्धतीने आपण आता कुरडया घालून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला जवळूनही दाखवलेलं आहे, तर लांबूनही दाखवते. तर पहा, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने आपण आता साऱ्या कुरडया घालून घेऊया. तर बाजावरतीच घातलेल्या आहेत, कारण की जिकडं ऊन येईल तिकडं उचलून मांडता येईल, त्यामुळंच बाजावरती घातलेलं आहे आणि त्यामध्ये कचरा बिचरा काय जाणार नाही त्यामुळं. तर 2 घंट्याच्या नंतर पहा, कुरडया आपल्या पलटीसुद्धाही करू शकतो आपण. एक साईड थोडी सुकली की लगेच पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्ही साईडने कुरडया आपल्या चांगल्या प्रकारे वाळल्या पाहिजेत. तर पहा, पलटी केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्या कुरडया दिसत आहेत आणि कुरडया वाळवण्यासाठी आपल्याला 2-3 दिवस लागलेले आहेत. कुरडया वाळल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहेत. तर आपण आता कुरडया तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये आपण आता कुरडई तळून घेऊया. तर पाहू शकतात, एकदम टम्म अशी ही कुरडई फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार झालेली आहे आणि तेलही चांगल्या प्रकारे गरम झाले, त्यामुळं एकदम फुलून वरती येत आहे. इथे आपण 10 किलोचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कुरडया बी तळून दाखवलेल्या आहेत. एकदम पांढरे शुभ्र अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.